बहादुरा नगरपंचायतचं द्वितीय वर्धापन दिन आणि 8 मार्च महिला जागतिक दिनाच्या सर्व जनतेला आणि माझ्या महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा। हा जो वर्धापन दिन, बहादुरा नगरपंचायतचा वर्धापन दिन हा सोहळा खूप भव्य आणि दिव्य प्रमाणात मोठा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचे सर्व श्रेय हे आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि टेकचंदजी सावरकर आणि सर्व या पदाधिकाऱ्यांना जाते। कारण या बहादुरा नगरपंचायतमध्ये जो काही विकास कामं झालेले आहे ती विकास कामं संपूर्ण विकास कामं ही बावनकुळे साहेबांच्या आणि इथल्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत झालेली आहे। त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे जो आज या खरबी एरियामध्ये कौशल्य विकास केंद्र जी एक भव्य इमारत तयार केलेली आहे, त्या इमारतीचं खरोखर आज या स्वरूपामध्ये आज महिलांना खूप मोठा रोजगार मिळालेला आहे। आणि आज आमच्या महिला शिलाई मशीनच्या मार्फत 200 महिला रोजगार घेत आहे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे। त्याकरता मला मनापासून खूप खूप अभिमान आहे बावनकुळे साहेबांचं, सावरकर साहेबांचं आणि सीओ साहेबांचं। खूप खूप धन्यवाद। खरं तर आम्ही नशीबवान आहोत, खरबी बहादुरा गोडनीसीम भागातील जनता आणि मी सुद्धा, की आम्ही बावनकुळे साहेबांना वारंवार विनंती केली की मी जिल्हा परिषद सदस्य या नात्याने विकास करू शकत नाही, ग्रामपंचायत आम्हाला नको आहे। आणि मी माझा कार्यकाळ या 2 वर्ष काढायला तयार झालो आणि साहेबाला विनंती केली की तुम्ही आम्हाला नगरपंचायतीचा दर्जा द्या। आणि नगरपंचायताचा दर्जा दिला त्यांनी आणि त्यांचं खूप मोठं पाठबळ या भागाला आहे आणि सर्व कार्यकर्त्याशी एक पारिवारिक संबंध त्यांचे आहे। आणि त्यांनी या जो विकासाचा झंझावा इथे सुरू केला, बरेच कामं आहे, ग्रीन जिम असो, गडर असो, नाल्या असो, मुख्य मार्गाला जोडणारे रस्ते असो, खूप काही कामं त्यांच्या माध्यमातून इथे झाले आणि होणार आहे आणि असंच होत राहावं अशी अपेक्षा करतो आणि सर्वांना या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो। मागील 2 वर्षामध्ये कामाचा धडाका खूप सुरू आहे, हे आपण सगळे पाहतच आहोत। कुठल्याही परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतमध्ये आम्ही पाहिजे तसा विकास करू शकत नव्हतो। त्यामुळे माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना विनंती केली की साहेब, आपली शहरालगत ग्रामपंचायत असून तुम्ही या ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा द्या। आणि साहेबांनी तो दर्जा मिळवून दिला। त्याबद्दल आम्ही बावनकुळे साहेबांचे मनापासून खूप आभारी आहोत। आमच्या 17 लोकांनी सरपंच, उपसरपंच आणि 15 सदस्य कुठलाही विचार न करता यांनी 2 वर्षामध्ये राजीनामा देऊन नगरपंचायतच्या विकासाला खूप महत्त्वपूर्ण दर्जा दिलेला आहे। त्यांनी ते प्राधान्य दिलेलं आहे नगरपंचायतला। आम्ही या ठिकाणी सर्व सदस्यांचे सुद्धा मी आभार मानते, त्यांनी सुद्धा मला सहकार्य केलं। तसेच या ठिकाणी 2 वर्ष प्रशासक राजेंद्रजी चिखलकुंदे साहेब यांनी सुद्धा या कामामध्ये मोलाची कामगिरी बजावली, त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते। धन्यवाद। या भागाचे लोकप्रिय आमदार आणि महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि या गावचे प्रशासक, या नगरपंचायतचे प्रशासक चिखलकुंदे याच्या जुगलबंदीमुळे या विकासाला गती मिळालेली आहे, हे लोकांना डोळ्यापुढे दिसत आहे। या गावचा विकास, सर्वांगीण विकास करण्याकरिता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता अहोरात्र कष्ट करतच आहे। पण हे प्रशासक नगरपंचायतचे चिखलकुंदे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम ही सुद्धा एक चांगल्या पद्धतीने नागरिकाच्या या सुविधा आहे, जनसुविधा आहे, या सुविधा पुरवण्याचे काम करत आहे। आणि ज्या काही शासकीय योजना आहे, या योजनेच्या मार्फत गोरगरीब, दिनदुबळ्या भूमी, शेतमजुराचे प्रश्न मार्गी लागत आहे। आमदार मंत्री महोदय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, माजी आमदार टेकचंदजी साहेब आणि सीओ चिखलकुंदेजी यांच्या माध्यमातून एकदम असा भरपूर निधी मिळून विकास होत आहे। रोड, रस्ते, गटर लाईन आणि
लोकांचे जे घरं अधिकृत होते ते आज रेग्युलाइज करण्यासाठी NMIDच्या माध्यमातून बावनकुळे साहेबांना कमी पैशाचे RL काढून त्यांना RL देण्याची बी काम सुरू आहे. 2018 सन्मान्य आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी विचार केला की ह्या ग्रामपंचायतला हा विकास होणार नाही आणि हा सगळा परिसर नगरपंचायतमध्ये आपल्याला समावेश करावा लागेल. आणि त्यानंतर नगरपंचायत झाली. नगरपंचायत झाल्यानंतर आज 2 वर्ष नगरपंचायतला 2 वर्ष झाले आणि खूप झपाट्याने विकास निधी आला आणि कामं सुद्धा रोड नाल्या लाईन पाणी पूल वगैरे सगळे आणि ग्रीन जिम मोठ्या प्रमाणात विकास निधी आली. आणि चिखलकुंदे साहेबाच्या माध्यमातून खरोखरच नगरपंचायत म्हणजे काय आणि विकास म्हणजे काय खरोखर 2 वर्षामध्ये चिखलकुंदे साहेबांनी ह्या बहादुरा नगरपंचायतचा काळाबाजार केला. मागील 2 वर्षापासून जेव्हापासून नगरपंचायत बहादुरा बनली आहे तेव्हापासून आमच्या क्षेत्रात भरपूर कामं झालेले आहे. रस्त्याचे कामं, गट्टूचे कामं, वार्डातले अनेक मैदानात ग्रीन जिम, हायमस लाईट आणि अनगिनत कामं झाले असल्यामुळे आता बरेचसे कामं झालेले आहे. आणि यासाठी मी नगरपंचायत बहादुराचे प्रशासक माननीय चिखलकुंदे साहेब यांचा आभारी आहे. आज नगरपंचायत झाल्यापासनं जवळजवळ संपूर्ण कामं सिमेंट रस्ता असो, सांडपाणी नाली असो किंवा ग्रीन जिम असो किंवा दहनघाटाचे डेव्हलपमेंट असो, लाईटिंग असो, प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये आम्ही आमच्या माध्यमातून प्रत्येक गल्लोगल्ली जाण्याच्या प्रयत्न केला आणि संपूर्ण डेव्हलपमेंट करण्याचे कार्य सुरू आहे. पुन्हा असं सुरू करत राहू आम्ही. आणि आमचे आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून आणखी जे काही प्रश्न सोडवतील आम्हाला जनतेचे आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. दुसऱ्या नगरपंचायत वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि ही जी ग्रामपंचायत बहादुरा ग्रामपंचायत हिला नगरपंचायतचं रूपांतर करून देण्यात बावनकुळे साहेब यांनी जो मोलाचा वाटा घेतला आणि त्यांच्या माध्यमातून या नगरपंचायतमध्ये बरेचसे विकास कामे मागील 2 वर्षात या ठिकाणी झालेले आहेत. आणि हे विकास कामे ज्या ठिकाणी म्हणतोय त्या ठिकाणी आम्हाला रस्ता, ज्या ठिकाणी म्हणतोय त्या ठिकाणी आम्हाला नाल्या, वीज, नळ हे सर्व उपलब्ध करून देत आहे. त्याबद्दल मी बावनकुळे साहेबाचे, सावरकर साहेबांचे आणि आमच्या नगरपंचायत CO साहेब चिखलकुंदे साहेबाचे खूप खूप आभार मानतो आणि या वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. नमस्कार, मी सुधा दिवाकर सेलोकर, वार्ड क्रमांक 6 माजी ग्रामपंचायत सदस्य आणि तालुका अध्यक्ष महिला आघाडी. वार्ड क्रमांक 6 माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, माननीय टेकचंदजी सावरकर साहेब, माननीय राजेंद्र चिखलकुंदे साहेब यांच्या प्रयत्नामुळे वार्ड क्रमांक 6 येथे भरपूरसे कामं झालेले आहे. रोड, रस्ता, नाली, वीज हे सगळे कामं झालेले आहे. माझ्या वार्ड जेव्हा ग्रामपंचायत असताना भरपूर मागं राहिला होता, पण तेव्हापासून नगरपंचायत झाली. माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे तसेच सावरकर साहेब आणि आमचे नगरपंचायतचे प्रशासन अधिकारी राजेंद्र चिखलकुंदे साहेब यांच्या मेहनतीनं माझ्या वार्ड कमीत कमी 90% विकास कार्य भरपूर झालेलं आहे. कारण की शिवमंदिरापाशी जो समाजभवन बनवला तो आमच्या गोरगरीब लोकांसाठी बहुत आनंदाने ठरलेला आहे. आनंदाच्या खुशीच्या वातावरण आहे. राहिले उरलेत कामं आहे लाईन, सिवर लाईनचे, ते सुद्धा होण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता काही टप्प्यात ते कामं एप्रिल-मार्चच्या नंतर बावनकुळे साहेबांच्या मार्फत परिपूर्ण पार होणार आहे. त्यात मी नगरपंचायत आणि आमचे चंद्रशेखरजी बावनकुळे आणि सावरकर साहेबांच्या प्रथम मी वार्ड नंबर 3च्या तर्फे आभारी आहे. आमच्या इथे बावनकुळे साहेब यांनी खूप विकास केलेला आहे आमच्या एरियाचा.
आणि तसेच आता नवीन आमचे 2 वर्षापासून जी नगरपंचायत झाली, इथे चिखलकुंदे साहेब बसले आहेत. प्रत्येक कामं खूप चांगल्या पद्धतीने करून देत आहेत. तसेच मी नगरवासियांचा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते. मागील 7 वर्षापासून मी नगरपंचायतीसाठी लढाई करत होते. प्रयत्न केला, तो प्रयत्न यशस्वी झाला आणि माननीय आपले लाडके आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, महसूल मंत्री, नागपूर पालकमंत्री यांच्या प्रयत्नाने सुद्धा नगरपंचायतला यश मिळालेलं आहे आणि त्यांच्या अस्तित्वात, त्यांच्या सहकार्याने भरपूर कामे झालेली आहेत आणि जनतेचं पण सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. जनतेच्या माध्यमातूनही कामे होत आहेत आणि चिखलकुंदे साहेबांचं, सीओ साहेबांचं पण मनापासून आभार, जनतेचे आभार. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर ज्या प्रमाणात या भागाचा विकास झाला आहे तो खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामध्ये रोड, नाल्या, रस्ते, भरपूरशा ठिकाणी ग्रीन जिम लावण्यात आल्या. हे सगळं माननीय बावनकुळे साहेब आणि माजी आमदार टेकचंद साहेब सावरकर यांच्या माध्यमातून इथे सार्थ झालेला आहे. म्हणजे रोड नव्हते पहिले, ग्रामपंचायत होती तर नाल्या झाल्या, ग्रीन जिम झाल्या, जिथं नाली नव्हती तिथं बी नाली झाली म्हणा. आमच्या गट ग्रामपंचायत बहादुराला 2 वर्षा पहिले माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी नगरपंचायतचा दर्जा देऊन खूप चांगले काम केलेले आहे. या 2 वर्षामध्ये त्यांनी 50 ते 60 करोड रुपये निधी उपलब्ध करून या क्षेत्राला दिला आहे आणि या क्षेत्राचा संपूर्ण विकास माननीय आमचे प्रशासक राजेंद्रजी चिखलकुंडे साहेब यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संपूर्ण टीमने चांगल्या तरीकेने केलेला आहे. त्याबद्दल मी नगरपंचायत बहादुराचे प्रशासक यांना खूप खूप धन्यवाद देतो. 2 साल की उपलब्धियों में जो यहाँ पे विकास के काम हुए हैं, ये माननीय बावनकुळे साहब, इनके मदद से यहाँ पर करोड़ों रुपए की निधि नगर पंचायत बहादुरा को आई और इस नगर पंचायत में प्रशासक हमारे चिखलकुंडे साहब, इन्होंने यहाँ की रूपरेखा को बदलने का जो कार्य किया, इसके संबंध में आज यहाँ के नागरिक और यहाँ के कार्यकर्ता, यहाँ की जनता काफ़ी उत्सव है और इसी उपलब्ध में नगर पंचायत बहादुरा को 2 साल पूर्ण होने जा रहे हैं. इस उपलब्ध में सभी नागरिकों को मैं 2 वर्ष की नगर पंचायत की तरफ से शुभकामनाएं देना चाहता हूँ. नमस्कार. आपले लाडके नेते चंद्रशेखर बावनकुळे साहेब व आमदार टेकचंद सावरकर साहेब यांच्यामुळे या भागाचा चेहरा मोहरा पूर्ण बदलला आणि या भागाचा झपाट्याने विकास झाला. त्यांचे पण मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. या 2 वर्षात नगरपंचायतमध्ये खूप प्रकारचं चांगल्या पद्धतीचे काम झालेले आहे. तरी माननीय बावनकुळे साहेबांनी हे सगळे पद्धतीने काम केले आणि आमच्या इथच्या सीओनीही काम केले, म्हणून मी या नगरपंचायतीला शुभेच्छा देतो. मी आपल्या नगरपंचायतच्या 2 वर्ष कंप्लीट झाल्याबद्दल सगळ्या नागरिकांना आणि संपूर्ण नगरपंचायतच्या वासियांना हार्दिक शुभेच्छा देतो.